आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हीच ती ट्यून आहे जी मी मागच्या आठवड्यात आदितीला शिकवली होती. फॅन्टास्टिक. पण तुम्ही आज अचानक मला तातडीने का बोलावलं तिथे? असं समजा आम्ही आमच्या आदितीची म्युझिक टेस्ट घेणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही 8 दिवसापूर्वी जी ट्यून आदितीला शिकवली आहे ती आज वाजवू शकेल का? अहो, माझ्या सगळ्या स्टुडंट्समध्ये सगळ्यात जास्त IQ असणारी मुलगी आदिती आहे. सो ती कधीही काहीही करू शकते. ती नक्की काय मॅजिक करू शकते ना हे आम्हालाही बघायचंच आहे. रूपा, काय ताई साहेब? जा पटकन आदितीला घेऊन ये. ठीक आहे. अक्का, मला सांग रीती कुठे? नाही, नाहीतर शेजारच्या खोलीत असायची आणि ही ट्यून ऐकून घ्यायची आणि तीच आपल्याला ऐकवायची. आपला सगळा प्लॅन फेल होईल ना बाप्पा. काळजी करू नको दादा. आदिती आता स्विमिंग पूल जवळ आहे. इथे कोणी ओरडलं ना तरी तिला ऐकायला जाणार नाही. ही ट्यून ऐकायचा प्रश्नच येत नाही ना. बरं आई, रूपा आदितीला घेऊन येते. तोपर्यंत तू जा प्रिन्स दादा आणि कोरोनाला बोलवणार. जे काय ना ते फायनल होऊन जाऊ द्या आज. ठीक आहे. काय गे, ही आदिती स्विमिंग पूल जवळ काय करून राहिली? पाण्यात होड्या सोडते. पण तिला हे माहित नाहीये की आज एक होडी कायमची बुडणार आहे. वादळ वार सुटलं ग, वाऱ्यानं तुफान उठलं ग. विरविर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात सजनानं होडीला पाण्यात सोडलं. वादळ वार सुटलं ग. आजी, वादळ वार म्हणजे काय ग? ते तुला सांगून नाही कळणार. एकदा सांगून तर बघ. सगळं काही शांत शांत आहे असं वाटत असताना आणि आपल्या ध्यानीमनी नसताना अचानक कुठंतरी वाऱ्याचा जोर वाढतो. मग तो बघता बघता आपल्या दिशेने सरकायला लागतो. त्याचा नक्की हेतू काय आहे हे आपल्याला कळण्याआधीच तो आपल्या जवळ येतो आणि झडप घालतो. आदिती, तुझे म्युझिक टीचर आलेत. तुला आत बोलवलंय. वादळ आलंय? वादळ आलंय माहित नाही. माझ्या म्युझिक टीचर तर संडेला येतात. मग आज कशा आल्या? याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. चल, आपल्याला निघायला हवं. हा ठीक आहे ना, तू काय बोलला ते कळलंय आपल्याला. पण मी काय सांगितलंय ना ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आणि तुला जरा जरी काय कळलं ना आपल्याला डायरेक्ट फोन करायचा. हा काय ठेव. बस, ज्या मुकादमला आपण बॅग गाडण्यात, ज्या माणसाने मुकादमला बॅग गाडण्याचं काम दिलं होतं ना त्या माणसाला गेल्या 2 दिवसात फोन सुद्धा नाही आणि मेसेज सुद्धा नाही. म्हणजे एकंदरीत बाहेर परिस्थिती नॉर्मल आहे. कोणावर संशय यावा असं काहीच घडलेलं नाहीये. बाहेर सगळंच जर नॉर्मल आहे, मग घरात आलेली ही मुलगी नक्की कोण आहे? कुणी काही म्हटलं ना तरी मला नक्की माहिती, ही आदिती नाहीच. हेच सिद्ध करायला आपण तिच्या म्युझिक टीचरला बोलवलं. तुम्ही पण चला, म्हणजे त्या म्युझिक टीचर समोर खरं काय आणि खोटं काय ते सिद्ध होईल. हे चित्र
नमस्ते टीचर. हाय अदिती. आपलं ट्युशन तर संडेला असतं ना, मग तुम्ही आज कशा आलात? आदिती, तुझी रिव्हिजन घ्यायला आलेत त्या. आणि हो, यापुढे ते आपल्याकडे आठवड्यातून 2दा येणार आहे. हो ना टीचर? हो, आता तुम्हीच म्हणत असाल तर. बघ, टीचर पण हो म्हणतायत. टीचर, तुम्ही ते रिव्हिजन बद्दल बोलून घ्या. आदिती, मी तुला जी ट्यून शिकवली आहे त्याची आपण रिव्हिजन करूया का? मग ती ट्यून तू या सगळ्यांना वाजवून दाखवशील? ये. रुपा मावशी, पाणी दे. पोट्टी तर नौटंकी करू राहिली ना का? मला पण ते दिसून राहिलंय ना. रुपा मावशी, बोल ना. दूध हवंय. फळं हवी असतील तर आत्ताच मागव. बिचारीला सारखी जाय नको. पाणी झालं, दूध झालं, आता थोड्या वेळाने पोट्टी पोटात दुखून राहिल्याचं नाटक करून राहणार बघ. पाहिजे तर लिहून घे ना माझ्याकडून.